नातेपुते येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती साजरी होत असताना आपण त्या जयंतीच्या कशा पद्धतीचे नियोजन केलेलं आहे? सर्वप्रथम मी आपल्या चॅनेलचे मनापासून आभार मानतो. आमच्या जयंती महोत्सवाची आपण दखल घेतली. गेले जानेवारी महिन्यापासून गेले 3 महिने झाले आम्ही या 135व्या जयंती महोत्सवाच्या सोहळ्याचे अतिशय बारकाईने लक्ष घालून नियोजन आखत आहोत. त्यामध्ये आमच्या जयंती महोत्सव समितीची स्थापना जानेवारी महिन्यामध्ये झाली. त्याच्यात कमिटीची निवड झाली. सर्वांच्या अनुमते माझ्या अध्यक्षपदी निवड झाली व आमचे सुनील साळवे सर यांची सचिवपदी निवड झाली. तसेच आमच्या कार्यक्रमासाठी उपाध्यक्ष म्हणून सोमा भोसले, त्याचनंतर शुभम भोसले हे दोघं उपाध्यक्ष म्हणून लाभले. त्याचनंतर कार्याध्यक्ष म्हणून आमचे मार्गदर्शक रिपब्लिकन पार्टीचे पश्चिम महाराष्ट्राचे नेते M.K. साळवे हे या ठिकाणी कार्याध्यक्ष म्हणून लाभले. तसेच त्याचनंतर या जयंती महोत्सवाला अतिशय दर्जेदार असं पद, खजिनदार पद आमचे अभिजित वाळके सर यांच्याकडे देण्यात आलं. त्याचनंतर या कमिटीमध्ये सदस्य म्हणून आमचे तालुक्याचे आरपीचे विनोद रणदिवेजी साहेब या ठिकाणी सदस्य म्हणून लाभले. तसेच वैभव जनार्दन सोरटे असतील, विशाल सोरटे असतील, राकेश सोरटे असतील, अभिषेक साळवे असतील, चंदन सोरटे. त्या कार्यक्रमाला 1 एप्रिल ते 14 एप्रिल पर्यंत भारदस्त असे उपक्रम या ठिकाणी चालू झाले. आणि पहिला जो उपक्रम होता जयंतीच्या 1 तारखेचा तो लोकशाहीचा 4था स्तंभ मानला जाणाऱ्या पत्रकारांच्या सन्मानाने सुरू झाला. त्याचनंतर दुसऱ्या दिवशीचा जो कार्यक्रम होता तो प्रश्नमंजुषेचा कार्यक्रम या ठिकाणी अतिशय मनाला प्रश्न पाडणारा तो कार्यक्रम होता. महापुरुषांच्या विचारांवरचे सर्व प्रश्न त्या ठिकाणी विचारण्यात आले होते. त्यानंतर कालचा कार्यक्रम जेवढे कंटेंट्स बोलावलेले आम्ही त्यामध्ये आमच्या वेळापूरचे PSI प्रवीण कांबळे साहेब असतील, त्यानंतर आमच्या नातेपुतेच्या त्यांच्याच पत्नी सोनल मोरे मॅडम असतील, तेही PSI आहेत. त्याचनंतर आमच्या शिवसेनेचे तालुका प्रमुख व जिल्हा नियोजन समितीचे सतीची सपकाळ असतील, यांनाही त्या ठिकाणी आम्ही त्या करिअर काट्याच्या माध्यमातून बोलवलेलं होतं. अभिजित वाळके सर असतील, संभाजी बनसोडे सर असतील, त्याचनंतर आमचे दिनेश दाहिंजे उद्योजक असतील, वैभव दाहिंजे वकील असतील. अशा प्रकारचे आम्ही त्या ठिकाणी करिअर काट्यासाठी आम्हाला मार्गदर्शक म्हणून कंटेंट बोलावले होते. योग्य असं त्यांनी मार्गदर्शन आम्हाला केलं. आज माता रमाई व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा लग्न सोहळ्याचा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने आम्ही जय भीमवाला नवरा हा जोडप्यांचा उपक्रम रमामाता चौक या ठिकाणी ठेवलेला आहे. तोही कार्यक्रम आपण त्याचाही लाभ घ्यावा. त्याचनंतर उद्याचा कार्यक्रम आपल्या महाराष्ट्रातील फेम तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबांची सयारी ह्या गाण्याच्या गायिका कडूबाई खरात यांचाही कार्यक्रम आपल्या नातेपुते नगरपंचायत पटांगणावरती आपण आयोजित केलेला आहे. त्याचाही आपण लाभ घ्यायचा आहे. त्याचनंतर 6 तारखेला जय भीम पॅन्थर हा चित्रपट आमच्या नातेपुते हे चळवळीचं केंद्र मानलं जातं. त्यांना आम्ही त्या पिक्चरच्या माध्यमातून एक वेगळ्या प्रकारची आदरांजली देणार आहे. त्या पिक्चरच्या कार्यक्रमासाठी आपण बौद्धनगर या ठिकाणी आपण उपस्थित राहावे. आमच्यातनं जे निघून गेलेले पॅन्थर आहेत त्यांनाही आपण त्या ठिकाणी आदरांजली वाहणार आहोत. आणि जे आजपर्यंत काम करतात, वेळ देतात, त्यांचाही आम्ही या ठिकाणी सन्मान करणार आहोत. त्याचनंतर 7 तारखेला रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी उपलब्ध केलेला आहे. रक्तदानाच्या कार्यक्रमाला हे आपण आता बघत आहात, जगात युद्धाचा हाहाकार माजलेला आहे. त्यामुळे कधी कशाची गरज पडेल हे सांगता येत नाही. त्यामुळे आपण भरघोस असं प्रतिसाद आपल्या उद्याच्या रक्तदान शिबिरासाठी द्यायचा आहे. त्याचनंतर 8 तारखेला आपले प्रबुद्ध हो मानवा या गीताचे गायक
माननीय श्री विजयजी सरतापे, महाराष्ट्रात त्यांचं वेगळंच नाव आहे असे विजयजी सरतापे यांचा 8 तारखेला आपल्या सुभेदार रामजी आंबेडकर नगर या ठिकाणी कार्यक्रम ठेवलेला आहे. त्याचनंतर 9 तारखेचा महत्त्वाचा कार्यक्रम आहे. साजन विशाल ज्यांनी गीत गायलं आणि ते फेमस झालं, VIP राहणं VIP खाणं, त्या गीताचे गायक आदरणीय आमचे साजन बेंद्रे व विशाल चव्हाण यांचाही कार्यक्रम नगरपंचायतच्या पटांगणावरती आम्ही सर्वांनी घेतलेला आहे. त्याचाही लाभ आपण घ्यायचा आहे. त्याचनंतर 10 तारखेला सर्व रोग निदान शिबिर आहे, ज्यामध्ये आपल्या बॉडीचे सर्व रोगावरती उपचार मोफत सेवेत घेतले जातील असा उपक्रम आम्ही जयंती महोत्सव समिती, त्यात कॅन्सर असेल, त्यात तुमचा प्रत्येक गोष्टीचा चेकअप केला जाईल. तो कार्यक्रम आम्ही ग्रामीण रुग्णालयाच्या ठिकाणी बार्शीची टीम बोलवून त्या ठिकाणी अतिशय चांगला उपक्रम आम्ही घेतलेला आहे. त्याचनंतर 10 तारखेला संध्याकाळी आम्ही लग्नाळूचा कार्यक्रम, जे आपले यंग युवक आहेत त्यांच्या पुढच्या गोष्टी लग्नासाठीच्या या संदर्भातला कार्यक्रम आम्ही राममाता चौक या ठिकाणी घेतलेला आहे. त्याच्यानंतर 11 तारखेला महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आहे. त्या जयंतीची अभिवादन सभा आहे ह्या स्मारकाच्या ठिकाणी सर्वांच्या उपस्थितीत आपल्या होईल. त्याही कार्यक्रमाला आपण उपस्थित राहायचं आहे. त्याचनंतर 11 तारखेला संध्याकाळी आपल्या महाराष्ट्राचे व्याख्याते प्रवक्ते प्राध्यापक सुकुमार कांबळे साहेब यांचं भाषण, यांचं व्याख्यान आपण भीमनगर या ठिकाणी घेतलेलं आहे संध्याकाळच्या सत्रामध्ये. त्याही कार्यक्रमाला आपण उपस्थित राहावे. त्याचनंतर 12 तारखेला होम मिनिस्टरचा कार्यक्रम, त्यासाठी आपल्याला चंदू काका सराफ यांच्याकडून विविध प्रकारची सोन्याची नथ असेल, चांदीच्या वस्तू असेल, अशा वस्तू आपल्याला गिफ्ट त्या बक्षीस म्हणून त्या कार्यक्रमात देण्यात येणार आहे. आणि ज्या महिला त्या कार्यक्रमाला बघायला बसतील त्यांच्यासाठी ही लकी ड्रॉ त्याच्यामध्ये आहे. त्याच्यामधून आपल्याला त्या होम मिनिस्टरच्या कार्यक्रमातून महिलांसाठी स्वातंत्र्य, त्यांचं मनोरंजन, त्यांच्यासाठी कामाच्या विविध प्रकारच्या योजना, त्यांच्यासाठी शासकीय महिलांसाठीच्या योजना, महिलांचे अधिकार याचंही त्यामध्ये आपण माहिती देणार आहोत. त्याही कार्यक्रमाला आपण घरच्या महिलांसाठी प्रोत्साहित करायचं आहे. बौद्धनगर या ठिकाणी तोही कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर 13 तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सुप्रीम कोर्टाच्या बाहेरील जो पुतळा आहे त्यांच्या पूर्ण त्या ह्याच्या वेशातला, बॅरिस्टर परिधान कोर्टाच्या वेशातला तो पुतळा आपण 14 फुटी मूर्ती, ती मूर्ती आपण या ठिकाणी अनावरण 13 तारखेला जी भीम जल्लोष दरवर्षी ज्याप्रमाणे असतो त्याप्रमाणे असणार आहे. पण युनिक म्हणून काहीतरी नवीन म्हणून आपण तो पुतळा, दिल्लीमधील तो पुतळा सुप्रीम कोर्टाच्या बाहेरचा आपण या ठिकाणी उपलब्ध केलेला आहे. त्याचाही आपण लाभ घ्यायचा आहे. 14 तारखेला आपली मोटारसायकल रॅली सकाळी निघेल, पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण होईल, त्याचनंतर अभिवादन सभा होईल. 14 तारखेला आपण सर्वांच्या वतीने नाट्यपुतेमध्ये शांततेत आणि पारंपरिक पद्धतीने बँड या वाद्याच्या आणि फटाक्याच्या आतिषबाजीमध्ये या ठिकाणी मिरवणूक पार पडेल. या ठिकाणी आपण सर्वांनी सहकुटुंब सहपरिवार कार्यक्रमासाठी वेळ द्यावा अशी जयंती महोत्सव समितीच्या वतीने या ठिकाणी व आमच्या भंडारे साहेबांच्या न्यूज चॅनेलच्या वतीने, तसेच आमचे सुनीलजी ओवाळ साहेब आहेत यांच्या न्यूज चॅनेलच्या वतीने आम्ही आपणाला विनंती करतो व यांचेही आभार मानतो. आपण या कार्यक्रमाला वेळात वेळ काढून सहपरिवार उपस्थित राहावे. एवढंच बोलतो. जय भीम. सर जय भीम. काय सांगाल, म्हणजे यावर्षी तरुणांच्या हाती जयंती दिलेली आहे आणि मार्गदर्शक म्हणून ज्येष्ठ आहेतच, तर जयंतीच्या नियोजनाचा आताच कशा पद्धतीनं आहे ते अध्यक्षांनी सांगितलेलं आहे, संघर्ष सोरटे यांनी सांगितलेलं आहे, तर काय सांगाल आपण वेगळे पण जयंतीचं आणखी? आता जयंती उत्सव समितीचे जे अध्यक्ष आहेत त्यांना अतिशय सुंदर विवेचन केलेलं आहे आणि 1 तारखेपासून ते 14 तारखेपर्यंत सर्व
जे कार्यक्रम आहेत त्याच्यावरती फोकस केलेला आहे. भीमयुग सुरू आहे आणि जगभरामध्ये बाबासाहेबांची जयंती साजरी केली जाते. जगभरामध्ये युरोपच्या प्रत्येक राष्ट्रामध्ये बाबासाहेबांचे पुतळे उभा केले जात आहेत. म्हणून मी त्याला भीमयुग असं म्हणतो. त्यांना साजेशी अशीच जयंती नातेपुते जयंती महोत्सव समितीनं आयोजित केलेली आहे. हे आता तुम्ही ऐकलंच आणि प्रत्यक्ष कसे 1 तारखेपासून ते 14 तारखेपर्यंतचे कार्यक्रम आहेत. वेगळेपणी याच्यासाठी आहे की नातेपुतेमध्ये जेव्हा जयंती साजरी होते तेव्हा सर्व वंचित घटकापासून ते सर्व लोक नातेपुतेतले जयंतीमध्ये त्यांचा समावेश असतो. त्या सर्वांना गावकऱ्यांना नगरीला नातेपुते नगरीला घेऊन आम्ही या ठिकाणी जयंती साजरी करतो. आणि जयंतीची जी मिरवणूक आहे ती मिरवणूक अतिशय सुंदर अशी मिरवणूक